श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। आमच्याकडे ब्रेड पकोड्याला पाववडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर आपण अगदी हॉटेलसारखा पाववडा किंवा ब्रेड पकोडा आपण बघणार आहोत त्याची रेसिपी। सर्वात पहिले तर मी ते बटाटी उकडून घेतली, त्यानंतर कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची घेतली आहे। हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे। जेवढं तिखट हवं आहे तेवढी तुम्ही ते मिरचीचा वापर करू शकता। त्यानंतर कोथिंबीर घेतली। बेसिक मसाल्यांमध्ये मी इथे मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि मिठाचा वापर करणार आहोत। सर्वात पहिले तर आपण पीठ भिजवून घेऊ। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये ओवा टाकला, हळद टाकली, मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे पीठ भिजवून घेतले। त्यानंतर आपण बटाट्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी ते कढईत तेल घेतलं। तेल चांगलं तापल्यानंतर यात मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला। त्यानंतर आपण यात बारीक कुटून घेतलेली मिरची आणि लसूण टाकणार आहोत, हिंग टाकणार आहोत। चांगल्या प्रकारे परतल्यानंतर आपण यात कोथिंबीर टाकणार आहोत आणि मॅश केलेले बटाटे टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकणार आहोत। सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत। गार्निशिंगसाठी वरतून आपण यात वर कोथिंबीर टाकणार आहोत। तर तयार झाली आहे ब्रेड पकोड्याची चटणी, स्टफिंग। तर चला आता आपण भाग 2 बघणार आहोत। भाग 2 मध्ये ब्रेड पकोड्याची पुढची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।